नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण 25 प्रश्न पाहिले होते जे की मंथली चालू घडामोडी आपल्याला वेळोवेळी पुढे पाहायचंच आहे. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरून जाऊ नका. आणि विशेष म्हणजे पोलीस भरतीसाठी अति महत्त्वाचं असणार आहे. ऑफलाईन भोसरीमध्ये आपली नवीनच बॅच चालू झालेली आहे. माझा संपर्क क्रमांक सुद्धा इथे तुम्हाला दिसत असेल. या संपर्क क्रमांकावर संपर्क साधून बॅचला जॉईन करू शकता. चला तर मग मित्रांनो, आजच्या या व्हिडिओ मधला चालू घडामोडीचा पहिला प्रश्न आपण पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 27,000 धावा पूर्ण करणारा विराट कोहली हा कितवा भारतीय क्रिकेट खेळाडू ठरला आहे? पहिला, तिसरा, चौथा की दुसरा? योग्य उत्तर काय असेल? तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे दुसरा ठरलेला आहे. 4 नंबरचा आन्सर करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन घ्या. भारताचा क्रिकेट खेळाडू विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये किती हजार धावाचा टप्पा पार केला आहे? तर याचं योग्य उत्तर आहे 27,000. योग्य 2 उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन घ्या. आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये 300 विकेट घेणारा रवींद्र जडेजा कितवा भारतीय खेळाडू ठरला आहे? तर याचं योग्य उत्तर आहे 7वा, 3 नंबरचं. आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये 300 विकेटचा पल्ला गाठणारा कोण भारतीय क्रिकेट संघाचा पहिला लेफ्ट आर्म स्पिनर ठरला आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे रवींद्र जडेजा. आता मला याच प्रश्नाचं एक उत्तर द्यायचंय. IPL टीम मध्ये एकूण किती संघ खेळणार आहेत? नक्कीच मला कमेंट मध्ये उत्तर द्यायचे. आणि दुसरा प्रश्न, IPL मधला 2025 मधला सर्वात महागडा खेळाडू कोणता आहे? या दोन्ही प्रश्नाचं उत्तर मला कमेंट मध्ये द्यायला विसरू नका. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 30वा. मिथुन चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला असून त्यांची सुरुवात कधी झाली आहे? म्हणजे त्या पुरस्काराची सुरुवात आपल्याला सांगायची आहे. पुरस्काराची सुरुवात झालेली आहे 1969 मध्ये. मिथुन चक्रवर्ती यांना कितवा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे? तर तो आहे 55वा. तेलंगणा सरकारने सुरू केलेल्या तेलंगणा दर्शनी कार्यक्रम कशा संबंधी आहे? तर याचं योग्य उत्तर आपल्याला शोधायचं आहे. तर ते आहे मित्रांनो, विद्यार्थ्यांना ऐतिहासिक स्थळांना भेट देण्यासंबंधी आहे. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी 25व्या लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय उत्कृष्टता पुरस्कार 2024 ने कोणाला सन्मानित केले आहे? 33 नंबर. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो 4 नंबरचं आहे राजश्री बिर्ला. हे याचं योग्य उत्तर आहे. लॉजिस्टिक सहकार्य वाढवण्यासाठी भारतीय टपाल विभागाने कोणत्या कंपनीसोबत ऐतिहासिक सामंजस्य करार केला आहे? 34 नंबर, 2 नंबर अमेझॉन हे याचं करेक्ट उत्तर आहे. तर 34चं 2 करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन घ्या. आगामी भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव 2024 कोठे आयोजित केला जाईल? 35 नंबर. तर ते आहे गुवाहाटी. योग्य उत्तर आहे 3 नंबर. स्क्वाड देशामध्ये सागरी मलबार सराव कोठे सुरू होईल? तर विशाखापट्टणम हे याचं योग्य उत्तर आहे. कार्बन ट्रेडिंग साठी जागतिक बँक कोणत्या देशाला 1600 कोटी रुपये देईल? 37 नंबर. तर त्याचं योग्य उत्तर आहे नेपाळ. 4 नंबर करेक्ट आन्सर. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बंजारा विरासत संग्रहालयाचे उद्घाटन कोठे केले आहे? 38 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर योग्य आहे मित्रांनो महाराष्ट्र. ज्या विद्यार्थ्यांना ऑफलाईन बॅच जॉईन करायची आहे, आपली भोसरी पुणे या ठिकाणी अकॅडमी आहे मित्रांनो.
आपण करंट अफेअर व सर्व विषयासहित शिकवलं जातं. आपल्या अकॅडमीचं नाव आहे लोकराज्य अकॅडमी. लोगो पाहतच असाल तुम्ही. आणि आपला संपर्क क्रमांक आहे 9665484048. या संपर्क क्रमांकावर संपर्क साधून तुम्ही अकॅडमी जॉईन करू शकता. चला मित्रांनो, पुढला प्रश्न बघू आपण. कोणत्या भारतीय तिरंदाजाने आशियाई युवा तिरंदाजी चॅम्पियनशिप 2024 मध्ये रिकव्हर अंडर 18 महिला सांघिक गटात रौप्य पदक जिंकले आहे? 39. तर वैष्णवी पवार हे याचं योग्य उत्तर आहे. 40. अलीकडेच भारताच्या पंतप्रधान कोणत्या राज्यात बंजारा विरासत संग्रहालयाचे उद्घाटन केले? आता या प्रश्नाचं उत्तर तुमचं चुकलंच नाही पाहिजे आणि महाराष्ट्र हे याचं योग्य उत्तर आहे. कुंभारीची नवीन प्रजाती स्यूमेनेस सायनजेन्सिस कोणत्या ईशान्येकडील राज्यात सापडली? 41. तर याचं योग्य उत्तर आहे अरुणाचल प्रदेश. बातमीत दिसलेली निग्रो नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? 42 नंबर. तर 42चं योग्य उत्तर आहे मित्रांनो ॲमेझॉन नदी. कोणत्या देशाने फताह 2 नावाचे हायपरसॉनिक ब्लास्टिक क्षेपणास्त्र विकसित केले? 43. तर याचं योग्य उत्तर आहे इराण हे याचं करेक्ट उत्तर आहे. राष्ट्रीय वन्यजीव सप्ताह 2024 कधी साजरा केला जातो? 44. तर 2 ते 8 ऑक्टोबर हे याचं योग्य उत्तर आहे. कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच मुलींच्या शिक्षणासाठी निजुत मोइना योजना सुरू केली आहे? 45. तर याचं योग्य उत्तर आहे तर आसाम. नुकतेच हिमाचल प्रदेशने अंमली पदार्थाची तस्करी रोखण्यासाठी सुरू केलेल्या उपक्रमाचे नाव काय आहे? संकल्प हे याचं योग्य उत्तर आहे. ओडिशात बिबट्याची कोणती दुर्मिळ प्रजाती अलीकडे ओळखली गेली आहे? 47. ब्लॅक पॅथर हे याचं योग्य उत्तर आहे. तर यावल व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? कावल नाही, यावल. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो कावलच व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे तेलंगणा या राज्यामध्ये आहे. ट्रेकोमा हा कोणत्या प्रकारचा संसर्ग आहे ज्याला भारताने अलीकडेच सार्वजनिक आरोग्य समस्या म्हणून काढून टाकले आहे? 49. तर हा आहे जीवाणू. आणि लास्ट क्वेश्चन 50 नंबरचा मित्रांनो, धवलगिरी पर्वत कोणत्या देशात आहे? तर धवलगिरी पर्वत नेपाळ या देशामध्ये आहे. आणि आपण इथे 2 व्हिडिओच्या माध्यमातून 50 प्रश्नांचा सराव केलेला आहे. तुम्हाला प्रश्न कसे वाटतात मला कमेंटमध्ये कमेंट करायला विसरू नका. आपल्या मित्रमैत्रिणीला ग्रुपवर, अकॅडमीच्या ग्रुपवर, टेलिग्रामवर शेअर करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन चालू घडामोडीचे प्रश्न पाहायला विसरू नका. जय हिंद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.